ओम नमः सिद्धेभ्यः। ओम नमः सिद्धेभ्यः। ओम नमः सिद्धेभ्यः। सर्व श्रोतांना जय जिनेंद्र। भक्तामर स्तोत्रामधील काव्य क्रमांक 5, ज्याच्यामध्ये भक्तीची शक्ती आणि नेत्र रोगनाशक हे काव्य आहे। सोहम तथापि तव भक्तिवशान्मुनीश, कर्तुं स्तवं विगतशक्तिरपि प्रवृत्तः। प्रीत्यात्मवीर्यमविचार्य मृगेन्द्रं, नाभेति किं निजशेषो परिपालनार्थं। हे मुनीश, तू मी आहे, तरी पण शक्तिरहित असूनही केवळ भक्तीने आपली स्तुती करण्याकरिता मी प्रवृत्त झालो आहे। हरिणी आपल्या शक्तीचा विचार न करताही केवळ प्रीती करता आपल्या पाडसाच्या संरक्षणासाठी सिंहाशीही प्रतिकार करीत नाही काय? अर्थात करते। ज्याप्रमाणे हरिणी आपल्या पाडसाला बचावण्याकरिता सिंहाशीही लढा देते, त्याप्रमाणे मी शक्तिरहित असूनही निव्वळ भक्तीने तुझी स्तुती करण्यास तयार झालो आहे। नेत्र रोग निवारण, वृद्धी आणि मंत्र। ओम ह्रीं अर्घं नमो अनंतो हि जिनानं, ज्रौं ज्रौं नमः स्वाहा। मंत्र जाप्य। ओम ह्रीं श्रीं क्लीं क्रौं सर्व संकट निवारणेभ्यो सुपार्श्वयक्षेभ्यो नमो नमः स्वाहा। नेत्र रोग निवारक व कष्ट निवारण यंत्र याची विधी अशी आहे। ब्रह्ममुहूर्तावरती मंगल स्नान करून स्वच्छ पिवळे वस्त्र धारण करावे। 5 नंबर काव्याचे यंत्र पूर्व दिशाकडे मुख करून विराजमान करावे। या यंत्राचा अभिषेक करून आपण पिवळ्या रंगाच्या आसनावरती पद्मासनामध्ये उत्तर दिशाकडे मुख करून बसावे। पिवळ्या रंगाच्या फुलांनी 7 दिवसपर्यंत रोज 1000 वेळा 5 नंबरचे काव्य, वृद्धी जाप्य, मंत्र जाप्य याची आराधना करावी। तसेच एकासन करून 21 वेळा मंतरलेले बत्तासे पाण्यात घालून ज्या व्यक्तीचे नेत्र रोग आहे त्यांना ते पाणी प्यावयास द्यावे व तेच पाणी डोळ्यांवरती शिंपडावे। अशाने आपले डोळे दुखणे बंद होते। तसेच शिल्लक राहिलेले पाणी विहिरीमध्ये जर शिंपडले तर विहिरीमध्ये अनेक प्रकारचे जे लाल किडे वगैरे तयार होतात, हे किडे देखील तयार होत नाही। विहिरीचं पाणी देखील शुद्ध राहते। अशा पद्धतीने ह्या 5 नंबर काव्याच्या यंत्राची विधी आहे। यामधील अर्घ्य आहे। ओम ह्रीं सकलकार्य सिद्धिकराय श्री आदिनाथ जिनेंद्राय अर्घ्यं निर्वपामिति स्वाहा। श्रोते हो, आज आपण भक्तामर स्तोत्रमधील काव्य क्रमांक 5 ऐकला आहोत। उद्या आपण भक्तामर स्तोत्रमधील काव्य क्रमांक 6 जे अत्यंत उपयुक्त सरस्वती विद्याप्रसारक काव्य आहे। तोपर्यंत सर्वांना जय जिनेंद्र।